आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादा आज आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांच्याशिवाय होणारा हा पक्षाचा पहिलाच वर्धापन दिन आहे. राज्याला देशाच्या सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास करण्याचा त्यांचा मानस होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी देऊन संघटना अधिक रचनात्मक करण्याचा त्यांचा संकल्प होता आणि हाच संकल्प आपल्याला सगळ्याला मिळून पुढे न्यायचा आहे. मी सर्वांना विनंती करतोय, आपण सर्वांनी जागेवरती उभं राहायचंय, दोन हात वर करून घोषणा द्यायच्या आहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, सुनेत्रा वहिनी आगे बढ़ो, सुनेत्रा वहिनी आगे बढ़ो, एकच वादा, एकच वादा. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो वहिनींना की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आजच्या या कार्यक्रमात आपण सगळेजण जमले आहोत. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाबाई, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना अबुल कलाम आझाद, भगवान बिरसा मुंडा, आद्य क्रांतीवीर रामजी उमाजी नाईक, संत सेवालाल महाराज यांच्या चरणी मी नतमस्तक होते. पुण्यतिथी निमित्त साने गुरुजींना अभिवादन करते. नव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिवादन करते. तसेच आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादांना भावपूर्ण आदरांजली वाहते आणि त्यांना वंदन करते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनाच्या आपल्या सर्वांनाच शुभेच्छा देते. या निमित्त आज या ठिकाणी सभागृहात उपस्थित असलेले सन्माननीय प्रफुल्ल पटेल साहेब, आदरणीय छगन भुजबळ साहेब, तसेच सन्माननीय सुनील तटकरे साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, हाशन मुश्रीफ साहेब, नरहरी झिरवळ साहेब, धनंजय मुंडे साहेब, अण्णा बनसोडे, खासदार पार्थ पवार, तसेच व्यासपीठावर बसलेले सर्वच सन्माननीय माझे सहकारी, राष्ट्रीय कार्यकारिणी व प्रदेश कार्यकारिणीमधील सर्वच पदाधिकारी, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्रिमंडळामधील माझे सर्वच सहकारी, सर्व माननीय आजी माजी खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्वच लोकप्रतिनिधी, पक्षांचे प्रवक्ते, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला पदाधिकारी, पक्षांचे सर्वच ज्येष्ठ नेते, विविध आघाड्या आणि फ्रंटल सेलचे पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते, माध्यमांचे प्रतिनिधी आणि दादांच्या सगळ्याच लाडक्या बहिणी आणि बंधूंनो,
मी सर्वांचंच मनापासून स्वागत करते। इस कार्यक्रम के लिए देश भर से आए पार्टी के सभी पदाधिकारियों का और कार्यकर्ताओं का मैं तहे दिल से स्वागत करती हूँ। 27 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना स्वाभिमानातून झाली। आपल्या देशाचे आदरणीय पवार साहेब, तारिक अनवर साहेब, पी.ए. संगमा साहेब, आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब, आदरणीय छगन भुजबळ साहेब, तसेच आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय अजितदादा साहेब, विजयसिंह मोहिते पाटील साहेब, डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब, मनोहर नाईक साहेब, दत्ता मेघे, मधुकरराव पिचड, आर पाटील आबा, अरुणबाई गुजराथी, बबनराव पाचपुते आणि यांसारख्या अनेक दिग्गज नेत्यांसह ज्ञात अज्ञात अशा शेकडो कार्यकर्त्यांचे, हितचिंतकांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या जडणघडणीमध्ये मोलाचं योगदान आहे। या सर्वांच्या प्रती मी अतिशय मनोभावे कृतज्ञता व्यक्त करते। आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन साजरा करताना एक वेगळ्या भावना आणि भावनिक वातावरणामध्ये आपण सगळेच जण आहोत। आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादा आज आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांच्याशिवाय होणारा हा पक्षाचा पहिलाच वर्धापन दिन आहे। नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आपल्याला सर्वांनाच लाभलेला आहे। या महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे। आदरणीय दादांना जो विकसित महाराष्ट्र अभिप्रेत होता तसा महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा मला विश्वास आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांची जी राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा पुढे घेऊन जाणं, याचाच अर्थ सर्वांना सोबत घेऊन जाणं आहे। देशाचा स्वातंत्र्य लढा असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असेल, इथल्या तळागाळातल्या प्रत्येक घटकांनी, 18 पगड जातींनी आणि तिथल्या त्यांच्या लोकांनी यासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे। देशाच्या आणि राज्याच्या लढ्यांमध्ये इथल्या कोणत्याही समाज कधीही मागे नव्हता, याची जाणीव आपण सर्वांनीच सतत ठेवायला हवी। आजचं आपण सर्वांनीच बघितलेलं आहे की आजची आपण जी हे वर्धापन दिन साजरा करतो त्याची थीम आपण असं ठरवलेली होती की समर्पण, संघर्ष आणि संकल्प। आणि ही संकल्पना यंदाचा वर्धापन दिन आपण आदरणीय अजितदादांना हे समर्पित केलेलं आहे। आदरणीय दादांनी राज्याच्या विकासासाठी आणि पक्षाच्या बळकटीसाठी गेली अनेक वर्ष पूर्णपणे स्वतःला समर्पित केलेलं आहे। म्हणून आपण सुरुवातीलाच आदरणीय दादांसाठी ह्या समर्पणाची भूमिका घेतलेली होती। राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केलेला आपल्याला माहिती आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। दादांचं कामाची पद्धत आज कुणालाही नवीन नव्हती, त्यांचा संघर्षही सगळ्यांनी आपल्या समोर पाहिलेला आहे आणि म्हणूनच ही संघर्षाची जी दादांनी केलेला संघर्ष सगळ्यासमोर ठेवून जे योगदान दिले त्यासाठी ही आपण संघर्ष आणि संकल्प असं आपण असायला नाव दिलेलं होतं। दादांनी जे कठोर परिश्रम घेतले आणि प्रत्येकात समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाला दादांनी प्राधान्य दिलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामध्ये शेतकरी असेल, कामगार असेल, युवक, महिला, उद्योजक आणि वंचित घटकांना न्याय मिळावा, त्याच्या प्रगतीच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी दादांनी अहोरात्र प्रयत्न केलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे। राज्याला देशाच्या सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास
करण्याचा त्यांचा मानस होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी देऊन संघटना अधिक रचनात्मक करण्याचा त्यांचा संकल्प होता आणि हाच संकल्प आपल्याला सगळ्याला मिळून पुढे न्यायचा आहे. आदरणीय दादांनी पक्ष संघटन आणि कार्यकर्त्यांना बळ देतानाच लोकहितासाठी अविरत कष्ट घेतले. पक्षस्थितीबाबत त्यांचा असलेला कटाक्ष, निर्णय क्षमता, नेतृत्व, कार्यकर्त्यांवरील त्यांचा विश्वास आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रती असलेली बांधिलकी ही दादांची कायमची शिदोरी आहे. आणि आज आदरणीय दादा आपल्यामध्ये जरी नसले, पण त्यांचे विचार, त्यांची मूल्य आणि त्यांची कामाची पद्धत आपल्यासाठी सर्वांसाठीच नेहमीच मार्गदर्शक ठरणार आहे. आदरणीय दादांची जागा खरं तर सर्वांनाच माहिती आहे, कोणीही घेऊ शकणार नाही आणि हे वास्तव आहे. परंतु त्याचा विचार, त्यांनी दाखवलेल्या विकासाचा मार्ग आणि सामान्य माणसाबाबतची त्यांची बांधिलकी हीच आज आपल्या पक्षाची सर्वात मोठी ताकद आहे आणि यावर माझा विश्वास आहे. आदरणीय दादांच्या पश्चात आपला सर्व राष्ट्रवादी परिवार एक कुटुंब म्हणून माझ्या पाठीशी खंबीर उभा राहिला याची मला जाणीव आहे आणि अभिमान सुद्धा आहे आणि याची जबाबदारी किती मोठी आहे हेही मला समजते. 3 वर्षापूर्वीच आदरणीय दादांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांना अवघ्या 2.5 वर्षाचाच कालावधी मिळाला. हा कालावधी मर्यादित असला तरी त्यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून दिली. आदरणीय दादांची ओळख केवळ राजकारणी, समाजकारणी म्हणूनच नव्हती, तर सर्वसामान्यासाठी आपला जीवाभावाचा माणूस, कामाचाच माणूस आणि हक्काचा माणूस अशी होती.